माझ्या प्रश्नांची उत्तर दिल्याशिवाय तुला काही ते पाणी द्यायला तर त्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्याचा महत्वाचा प्रश्न त्यांनी असा विचारला की या जगामध्ये आश्चर्यकारक गोष्ट कोणती. तर युधिष्ठिराने सांगितलं त्याला संस्कृतने उत्तर दिलं त्याला संस्कृतात दोन मी आपल्याला सांगतो त्याचा अहदी भूतांनी गच्छन्ति समालयं शेषा स्थावर विच्छामी किम आश्चर्यम्. आता पृथ्वीचे पाणी पृथ्वीवरच्या प्राणमात्रांपैकी प्रत्येकी रोज कोणी ना कोणीतरी हिमालयाला जातो. पण शेष प्राणी जो आहे मनुष्य प्राणी तो मात्र स्वतःला आबोध चालवतो. यावरून आणखी आश्चर्यकारक गोष्ट काय तर म्हटलं की लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते. परंतु त्याचा जबाब मी असा जो केला आहे त्याचं कारण काय आपण एक पृथ्वी पाहणार आणि आपल्या कष्टात आपण मिळवलेली संपत्ती याचा व्हिडिओ आपण याचे वाटप कसं करायचं याचा मनुष्य प्राणी विचार करत नाही आणि मग एक दिवस उजाडतो आणि इच्छापत्र न करता आपण निघून जातो आणि आपल्या कष्टात आपण मागे सोडलेल्या संपत्ती धन यांचे आपापसात वाटप कसे करायचे या कारणामुळे नातेसंबंधामध्ये ताण तणाव निर्माण होतो. बापामागे आईची किंवा आईच्या मागे बापाची सचेवर झाल्याची अनेक उदाहरणं आपण बघतो किंवा ऐकतो. एक आपण सगळ्यांनी नाना पाटेकरांचा मला एक पासून मी सांगतोय तर थोडा क्लिष्ट नव्हता इझी झाला पाहिजे. नटसम्राट सिनेमा नाना पाटेकर आपली संपत्ती आहे ती मुलाला व मुलीला वाटेत मोकळं होतात तेव्हा त्यांची जी पत्नी असते त्यामध्ये आपल्या म्हातारपणाची सोय काय फुलांची ताट द्या पण बसायचे पाय देऊ नका ती म्हणते. तर आता मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र मृत्यूपत्र ज्याला म्हणतात त्याला इच्छापत्र म्हणलं तर लोक त्याला बरं वाटतं की इच्छापत्र माझी इच्छा आहे बाबा. तर आता ह्या मृत्यूपत्र दस्तावेजामध्ये एक गोष्ट आहे. पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की एखादी व्यक्ती आपल्या मृत्यू पश्चात आपल्या मालमत्तेचा विनियोग कशा प्रकारे व्हावा अशी इच्छा जाहीर करते. अशा दस्तावेजाला मृत्यूपत्र अथवा इच्छापत्र म्हणतात. ही याची व्याख्या झाली की माझ्या पक्षात मी माझी स्वकष्टाची मी स्वतः मिळवलेली जी माझी धनसंपत्ती आहे त्याचं व्हिडिओ किंवा त्याचं वाटप कशा प्रकारे व्हायला पाहिजे आणि ती इच्छा ती तोंडी करता येत नाही कारण तोंडी करण्यानंतर त्या तोंडी करणाऱ्या काही थोडे पुरावा म्हणून लेखी इच्छापत्र जे इच्छा जाहीर करते अशा दस्तावेजाला मृत्यूपत्र अथवा इच्छापत्र असं म्हणतात. आणि म्हणून त्याला आपण इच्छापत्र म्हणूया मृत्यूपत्र नको म्हणूया. आपण आता मृत्यूपत्र करायचं किंवा इच्छापत्र करायचं म्हणजे लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. सर्वात म्हणजे पहिला प्रश्न म्हणजे कोणी करायचं. दुसरा प्रश्न येतो कधी करावं कसं करावं. तिसरा प्रश्न येतो मृत्यूपत्र करावं का नाही केलं तर काय फायदा होतो नाही केलं तर काय नुकसान आहे. आणि चौथा प्रश्न आहे मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र करण्यासाठी किती संपत्ती असायला हवी. माझ्याकडे किती संपत्ती असायला हवी तर मी मृत्यूपत्र करू शकतो. तर आता यासाठी आपण नंबरवर आपण त्याची हे करू आपण त्याला मांडतो की मृत्यूपत्र इच्छापत्र कोणी करावे. हे हिंदू कायदा 1955 नुसार प्रत्येक हिंदू पुरुष अथवा स्त्री जी संज्ञाने शारीरिक मानसिकरित्या सुदृढ आहे जिला इच्छापत्र करण्याची इच्छा आहे ती आपल्या जो कर्तव्य वडिलोपार्जित संपत्ती नसते का तर वडिलोपार्जित संपत्ती कोणाची नसते तर त्या ही संपत्ती 2 ते 3 पिढ्या मृत्यूपत्र विना हस्तांतरित होत राहतील त्याला वडिलोपार्जित म्हणतात. तर अशी वडिलोपार्जित संपत्ती नसलेली स्वकष्टाची
अथवा वारसा हक्काने कुठल्याही अटीविना प्राप्त संपत्तीच्या संदर्भात इच्छापत्र करू शकते. आता वारसा हक्क म्हणजे काय आहे की आता समजा एखादे जे वडील आहे, वडील मृत्यूपत्र वडिलांनी मृत्यूपत्र वडील गेली आणि तर त्यांनी मृत्यूपत्र केली नाही. आता त्यांची काय समजा गुरुचा एक जमीन आहे, तर त्या जमिनीमध्ये सगळ्यांना म्हणजे त्यांच्या विवाहित मुलांना मुलींना सगळ्यांना हिस्सा मिळतो. तर त्यात तो बाईचा जो त्याच्या विवाहित स्त्रीचा जो वारसा मिळालेला जो वाटा आहे तो तिची स्वतःची प्रॉपर्टी म्हणून नोंदणी आहे. त्याची हा फ्री ओन प्रॉपर्टी, त्यामुळे त्याचा ती वाटा करू शकते कारण ते तिला वारसा हक्काने मिळालेले आहे आणि तिच्या बाहेर तिला जे मिळालेलं आहे. आता सध्या महिला इच्छापत्र करू शकते. माहेरून आलेलं स्त्रीधन आहे, ते स्त्रीधन सुद्धा तिची कमावलेली संपत्ती आहे, तिची वैयक्तिक संपत्ती असल्याने त्याचं इच्छापत्र तिला करता येतं. आता दुसरा प्रश्न आहे मृत्यूपत्र कधी करावं आणि कसं करावं. तर मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र आता ज्या वयामध्ये आपल्याला स्वतःच्या आयुष्यात काढण्याची गरज असते ना तेवढी इच्छापत्र करण्याची आवश्यकता त्याच वयामध्ये असते. आणि ते हितावं आहे तरुण वयात साधारणपणे 35 ते 55 वय. आता ह्या वयामध्ये साधारणपणे स्त्रीचं किंवा पुरुषाचं लग्न झालेलं असतो. घरामध्ये त्यांनी मुलं फ्लॅट घेतलेला असतो, त्या फ्लॅटवरती कर्ज असतो, वाहन घेतलेलं असतो, त्या वाहनाचं कर्ज असतो, इन्शुरन्सचे हप्ते असतात, मुलांची शिक्षण इत्यादी सगळ्या जबाबदाऱ्या असतात. पुढची पिढी त्याला माहिती लहान मुलं लहान असतात, त्यांचे लग्न झाले असतात, येणारा जुन्या जावळी कुठे असतील काय असतील याची कल्पना नसते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलांचं पुढचं करिअर परिवार त्यांच्या बाबतीची रूपरेषा अस्पष्ट असते. अशा वेळी आपल्या जोडीदारासाठी इच्छापत्र करणं आवश्यक आहे. म्हणजे स्त्रीने आपल्या पुरुषासाठी किंवा पुरुषाने आपल्या स्त्रीसाठी जरूर इच्छापत्र करावं. कारण आणि त्याच्याजवळ आपल्या संपत्तीचं त्यावेळेला इच्छापत्र जरूर करावं. जरूर यामध्ये काय होतं की अपघात मृत्यू अशा आकस्मिक घटना घडू शकतात. त्यामुळे संपूर्ण कुटुंब विस्कळीत होतो. परंतु आता जे सिनियर सिटीजन्स आहेत साधारणपणे 65च्या पुढचे 75चे त्यांच्यामध्ये काय असतं की त्यांची मुलं मार्गी लागलेली असतात, घरी सुद्धा जावे असतात, नाक पाचवून लागले असतात, ते कुठे असतात, कोण पडले असतात, परदेशात असतो, कोण निघालेले असतो. त्यामुळे ते आपापल्या सगळी मुलं वाढून त्यांची शेती झालेली असतात आणि त्यावेळेला त्यांनी ठरवलं असतं की बाबा आपल्या कष्टामध्ये या संपत्तीचं वाटप कसं करायचं आहे त्याने अगोदर ठरवलं असतो. त्यामुळे ते निसर्ग मागे घेऊन जातो, त्याच्याकडे थोडा वेळ असतो. परंतु तरुण वयात तेवढा वेळ मिळत नाही. त्यामुळे तरुण वयामध्ये भरपूर करावं हा एक त्याचा मुद्दा. आता मृत्यूपत्र कसं करायचं तर मृत्यूपत्र करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मृत्यूपत्र करताना कुठल्याही कायद्याचं बंधन नाही. कुठलाही कायदा मृत्यूपत्र करताना कुठलाही कायदा नाही, स्टॅम्प पेपरची गरज नाही. साध्या पानावर अगदी वहीच्या कोऱ्या पानावर जरी तुम्ही तुमच्या इच्छा म्हणजे किंवा ते रजिस्टर करण्याची पण गरज नाही, नोटराईज करण्याची पण गरज नाही. एक साध्या पानावरती किंवा स्पष्ट शब्दामध्ये 2 साक्षीदारांसमोर साध्या सोप्या व स्पष्ट शब्दात आपलं मृत्यूपत्र लिहायचं आहे. आपली चलसंपत्ती असेल म्हणजे आपला फिक्स डिपॉझिट असेल, काय गाडी असेल तर त्याचं प्रत्यक्ष वर्णन जेवढं लिहिता येईल क्लिअरली तेवढं लिहायचं आहे. म्हणजे समजा आता माझ्याकडे 5 अंक आहे तर मी मृत्यूपत्र लिहून दिलं की माझ्या 5 अंकांनी 3 अंक माझ्या मुलाला 2 अंका मुलीला आणि माझ्या 5 अंकाचं वलच किती तर 2 अंकाचं वलच किती मग साधं भेटतंय का. मग ते बाबा 5 अंकामध्ये पहिली अंकी इतकं वजन इतकं, दुसरी अंकी इतकं वजन, तिसरी अंकी इतकं वजन हे असं तुम्ही जरा स्पष्टपणे लिहिलं पाहिजे त्याच्यामध्ये. आणि समजा तुमच्याकडे वाहन आहे तर वाहनाचा नंबर, त्याचा रजिस्टर नंबर काय आहे, त्याचा लायसन्स काय
त्याची आर्थिक कंडिशन आहे हे सगळं लिहून ठेवा त्याच्यामध्ये. आता हे जलसंपत्ती बाबतीत तुमचं तुमच्या फिक्स डिपॉझिट तर तुमच्या बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट आहे, त्याला नॉमिनी कोण आहे ते क्लिअरली लिहून ठेवा तुमच्या ह्याच्यामध्ये. आणि ते लिहून 2 साक्षीदारांच्या समोर त्याचं आता समजा तिकडे अचल संपत्ती असेल, अचल म्हणजे ती स्थिर आहे, म्हणजे उदाहरणार्थ तुमच्याकडे फ्लॅट आहे म्हणा की जमीन आहे. आता त्याचं तुम्हाला वस्तुकामध्ये काय करावं लागेल तर तुम्हाला त्याची तरतूद सीमा द्यायला लागेल. म्हणजे बाबा फ्लॅट आहे तर इतक्या स्क्वेअर फ्लॅट आहे, तो आमच्या एरियामध्ये त्याचा पत्ता काय, कुठल्या पुरवठा आहे, समजा जमीन असेल तर पूर्वीच्या साईडला काय आहे, पश्चिमेच्या साईडला काय आहे, दक्षिणेच्या साईडला काय आहे, उत्तरेच्या साईडला तरतूद सीमा जेणेकरून आणि प्रॉपर्टी जी आहे ती स्पष्ट शब्दात लिहिली गेली पाहिजे. तसेच आता काही वाचताना संपत्ती आपल्याला द्यायची नसते, काय आताच वाद आपले मुलगा वागवत नाही, मुलगी विचारत नाही, मला नाही किंवा मुलीचं आता व्यवस्थित चाललेलं आहे, तिला सासर करता एकदम श्रीमंत आहे, तिला काय माझ्या संपत्तीची गरज नाही, तिला मला काही घ्यायचं नाही. तर असं जर असेल म्हणजे तुम्हाला वाटती द्यायची नसेल तर त्या बाबतीत कारण तुम्ही द्या किंवा का मला द्यायचं नाही त्याचं द्यायचं नाही. तसंच काही वारस असतात तिथे मुळामध्ये वारस असतात पण आपण त्यांना द्यायची इच्छा असते, म्हणजे काही सामाजिक संस्था आहेत बाबा ते काय तिथे वारस नाही पण काय मदत करायची आम्हाला. तर मृत्यूपत्रामध्ये मला दर महिन्याला माझ्या उत्पन्न माझ्या राज असतो त्या उत्पन्नापैकी 5,000 रुपये त्या संस्थेला द्यायला जावे असं लिहून ठेवायला पाहिजे तुम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टी सोप्या स्पष्ट भाषेमध्ये लिहिल्यानंतर 2 साक्षीदारांसमोर त्याची सही करायची. ते 2 साक्षीदार पण सध्याच पाहिजे ते आणि त्यांनी त्यांचं नाव पत्ता मोबाईल नंबर वगैरे लिहून त्यांनी पण त्याच्यासमोर बाबा आमच्या समोरचं सह्या केल्या आहे त्यांनी पण लिहायचं तिथे आणि त्यांनी पण सह्या करायच्या आहेत. आणि हे सगळं लिहिल्यानंतर ज्या दिवशी मृत्यूबद्दल करायचं आहे त्या दिवशी आपला जो फॅमिली डॉक्टर असेल त्या फॅमिली डॉक्टरकडनं आपली शारीरिक आणि मानसिक उत्तम असायचं आणि आपण जे काही करतो ते आपण आपल्या त्याच्याबद्दल ज्ञान आहे, आपल्याला त्याच्याबद्दल म्हणजे भान आहे मला हे त्याच्यामध्ये त्या सर्टिफिकेशन डॉक्टर ही इज एबल टू राईट बिल किंवा मेंटली आणि फिजिकली फिट टू राईट बिल हे सगळं सर्टिफिकेट आहे त्याच्या मृत्यूवर ते जे आपल्या विचाराच्या समोर जोडायचं आहे. साक्षीदारांची मृत्यूबद्दल खाली स्वतः याने सही करायचे त्याच्या कारण ते करणारा त्यातील अर्थ लावताना स्पष्टीकरण देण्यासाठी त्यावेळी हात नसतो लोक गेलेला असेल. आता त्यांनी जर काही संदिग्ध गेलं असेल तर बाकीच्या लोकांना कळत नाही की ह्यांना त्याच्यामध्ये काय म्हणायचं आहे. तर ते त्यांनी स्पष्टीकरण देण्यासाठी ते शब्द व्यवस्थित वापरायचे, जमून वापरायचे, गोष्टी वापरायचं. कारण का असतो की मृत्यूपत्र हा एक केवळ कागद असतो पेपर त्याला काळजीचे अर्थ केव्हा होतो जेव्हा तो करणारा मरतो त्याच्यानंतर त्याला काळजीचे अर्थ प्राप्त होतो. आता तिसरा प्रश्न मृत्यूपत्र कधी करावं, किती वेळा करावं, मृत्यूपत्र किती वेळा करता. मी आज एक केलं माझ्या मृत्यूपत्रामध्ये माझी बाबा प्रॉपर्टी ती माझी या माणसाला किंवा या व्यक्तीला दिली जाते, तुझ्या माझ्या व्यक्तीचं मला नाही आवडलं तू जायचं नाही बाबा आता मला ह्या व्यक्तीला द्यायचं. तर कितीही वेळा मृत्यूपत्र करता येतो त्याला काहीही बंधन नाहीये. फक्त काय आहे की त्याच्यामध्ये भेटमध्ये पण करता येतो, त्याला जोडपत्र पण लावता येतो. म्हणजे जोडपत्र असं आहे की काही उदाहरण असं होतात की वडील आहे आणि त्याची बायको आहे आणि 3 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे. आता मुलगा मृत्यू पावलेला आहे. पहिल्यांदा सुरुवातीला त्यांनी ज्यावेळेला मृत्यूपत्र गेलं त्यावेळेला आपली संपत्ती सगळी त्या मुलाला दिली प्रॉपर्टी की बाबा माझ्या मुलीचं लग्न व्यवस्थित लावली नाही की आपल्याला घेत तर माझी ही जे काय संपत्ती आहे ती माझ्या मुलाला द्यायला पाहिजे, तर मुलाला मिळाली पाहिजे, माझ्या मुलीला मला काय द्यायचं नाही. आता काय झालं, आता परिस्थिती अजून मुलगा मृत्यू पावला. आता मी याच्या म्हणण्याच्या अगोदर तो मृत्यू पावला हवा आहे त्या 43 वर्षी. आता मग परिस्थिती बदलली पडली, आता मुलगा तर नाहीये, मग ते परत त्याला जोड पूर्ण पत्र करायला असतो की नाही. आता पहिलं मुलाचं नाव होतं, मुलाचं नाव आता मुलगा
घेतलंय. आता माझ्या 3 मुली आहेत, तर माझ्या 3 मुलीने आता जो माझ्या 2 मुली आहेत त्यांना आता समान म्हणजे वाटून द्यावं असं जोडपत्र देखील तुम्हाला करता येतो. आता कसं आहे की कोणी म्हणतात की मृत्यूपत्र हे रजिस्टर करायला पाहिजे काय, तर कसं आहे की इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट 1908 जो आहे त्याचं कलम 18 नुसार नोंदणी करणं आवश्यक नाही. मी जसं म्हटलं तर साध्या कोऱ्या वहीच्या पानावरती तुम्ही लिहून ती व्यक्ती त्या तुमच्या मागे असं उदाहरण दिली त्याप्रमाणे करून लिफाफा बंद करून दिवसातून व्यक्तीच्या ताब्यात द्या आणि तुमच्या पश्चात त्याचं अंमलबजावणी करण्यात चालतो. परंतु काय होतं की आणि मृत्यूपत्र असं म्हणतात की बाबा ते हाताने लिहावं टाईप करावं, तर त्याचं पण बंधन नाही आहे. तुम्ही कसंही करा ते फक्त काय होतं की मृत्यूपत्र जेव्हा तुम्ही हातात लिहिता ना त्यावेळेला त्याला ही समोरची व्यक्ती जी दुखावलेली असते ना ती त्याला कोर्टामध्ये चॅलेंज करू शकते की बाबा हे आमच्या वडिलांचा किंवा आमच्या आईचा हस्ताक्षर नाही आहे, हे जबरदस्ती तुमच्याकडे लिहून घेण्यात आलेलं आहे, ही सही पण तिची बरोबर नाही. तर त्याकरता म्हणून कोर्टामध्ये दाव घेतली जाते आणि कोर्टामध्ये तो निकाल कोर्टामध्ये ती केस टाकली जाते. त्याकरता म्हणून मृत्यूपत्र हे नोंदणी करणं आवश्यक आहे. त्याकरता हे रजिस्टर करावे. आता ते रजिस्टर करायचं म्हणजे काय करायचं, तर असं जे काय मृत्यूपत्र आहे ते आवश्यक रक्कम म्हणजे आवश्यक रक्कम म्हणजे काय असतो की तुम्ही ज्यावेळेला तुमच्या जवळच्या नातेवाईकांना मुलांना मुलींना बायकोला देता त्यावेळेला तुम्हाला किरकोळ स्टॅम्प पेपर असतो, 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर असतो, 200 रुपयाची रजिस्ट्रेशन फी लागते, 700 रुपयामध्ये मृत्यूपत्र तुम्हाला रजिस्टर करता येतो. तर ते मृत्यूपत्र असं स्टॅम्प पेपर त्याला व्यवस्थित लावून आणि ते व्यवस्थित टाईप करा, तयार करा, 2 खातेदारांची सह्या घ्या, डॉक्टरचं सर्टिफिकेट द्या किंवा मेडिकल फिट आहे, हा फिट आहे मेडिकल फिजिकली फिट आहे आणि ते दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये यायचं सर्व ऑफिसमध्ये आणि त्यांच्यासमोर दुय्यम निबंधक कार्यालय सब रजिस्टर ऑफिस म्हणजे आपण जिथे घराचं रजिस्ट्रेशन होतो तिथे तुझ्या गिफ्टचं रजिस्ट्रेशन होतो, जिथे गिफ्टचं रजिस्ट्रेशन होतो तिथे मृत्यूपत्राचं पण रजिस्ट्रेशन होतो. तर त्या निबंधकाच्या समोर जायचं, 2 साक्षीदारांना घेऊन जायचं, आपला फोटो द्यायचा, त्या दोघांचे फोटो, आधार कार्ड आणि त्याच्यासमोर सह्या केल्या जायच्या. आणि मग तो काय करतो, तो तुम्हाला विचारतो की याच्यामध्ये जे काय लिहिले ते तुम्हाला मान्य आहे काय, तुम्ही त्या राजकीय धोरणाच्या विरोध केलेले आहे, तुमच्याबरोबर तुमचे साथीदार असतात, त्या साथीदारा सगळ्या तुमच्या तिघांचा फोटो काढला जातो आणि ते मृत्यूपत्र नंतर मग व्यवस्थित ते रजिस्टर त्याची रजिस्ट्री होते आणि त्याच्यावरती नंबर टाकला जातो आणि ते नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ते निबंधक जेव्हा राहिले दुय्यम निबंधक तुमच्या हातात तुम्हाला देऊन टाकतो आणि त्यानंतर तुम्ही ते व्यवस्थित सांभाळायचं आहे, कस्टडीमध्ये ठेवा, तुमच्या ताब्यात ठेवा, निसर्ग मंडळीच्या ताब्यात ठेवा. आणि काय होतं की ते मृत्यूपत्र रजिस्टर झाल्यामुळे तिथे कोणाला काही म्हणायला काही वाव नसतो, कारण तिथे तर रजिस्टरच्या समोर तुम्ही कबुली केली आहे त्यामुळे त्याची त्या ठिकाणी अंमलबजावणी झाली. आता मृत्यूपत्र करण्यासाठी आतापर्यंत सगळा भाग समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. त्याच्यात कोणाला काही अडचणी असतील की आपण नंतर प्रश्न विचारा मला, माझ्या परीने विचारलेला प्रयत्न करतो. आता मृत्यूपत्र करण्यासाठी किती संपत्ती असायला पाहिजे, ते माझ्याकडे बाबा मी करोडो रुपयाला मालिक पाहिजे का, मी लाख रुपयाला मालिक पाहिजे का, माझ्याकडे हे पाहिजे का, काही आवश्यकता नाही. तुमच्याकडे जी काय मोठी मोठी संपत्ती तुमची आहे, फ्लॅट आहे, काय किरकोळ नवीन वर्ल्ड आहे ते तुम्ही मृत्यूपत्रामध्ये हे करू शकता. उलट माझं तर असं म्हणणं आहे की जेवढी संपत्ती लहान तेवढं मृत्यूपत्र करणं आवश्यक आहे. तर तुमच्याकडे 4 फ्लॅट असतील आणि तुम्हाला 4 पोरं आहेत, हा फ्लॅट दिला, तो फ्लॅट दिला, तो फ्लॅट त्याचा, तो फ्लॅट त्याचा, 4 फ्लॅट नका करू, परंतु एकच फ्लॅट आहे. आता एक फ्लॅटमध्ये तुम्ही कसं काय हे करणार, त्याचं तुम्ही असं कसं म्हणणार तुम्ही, त्याकरता तुम्हाला मृत्यूपत्र करावं पाहिजे. आता ते उदाहरण आपण भेटलो की बाबा एक नावाची व्यक्ती आहे, ही पुरुष आहे, तर त्याचा एक फ्लॅट आहे आणि
त्याचं वय 75 आहे आणि तो आपल्या मुलाबरोबर राहतो. आता मुलगा त्याचा मृत्यू पावलेला आहे, तो स्वतः मृत्यू पावलेला आहे. तो मुलगा त्याच्या बाजूबरोबर आणि एका मुलाबरोबर राहतो आणि मुलगी विवाहित झालेली आहे, ती दुसरीकडे राहते. आता ह्याने मृत्यूपत्र केले नाही, याची बायको पण नाहीये. तर कायद्याने काय होतं की त्याचा जो वडिलांचा जो फ्लॅट आहे, या फ्लॅटमध्ये जे आपल्या मुलाबरोबर राहत आहे, त्या फ्लॅटमध्ये त्याच्या विवाहित मुलीला आणि त्या मुलाला 50-50% हिस्सा मिळतो. जेव्हा मृत्यूपत्र नाही केलं म्हणून आता 50-50% हिस्सा केल्यानंतर ती मुलगी सुस्थितीत आहे, तिच्या आणि भावाचे काही वैयक्तिक मतभेद काही नाहीये. परंतु आमचा हा जो मुलगा आहे त्या जो केली नाही त्याचा मुलगा आहे, त्याचा मुलगा इंजिनिअरिंग कॉलेजला किंवा मेडिकल कॉलेजला आहे. आता त्याला शैक्षणिक कर्ज घ्यायचं आहे. तर त्या शैक्षणिक कर्जाकरता त्याला आपला फ्लॅट गहाण टाकायचा आहे. आता फ्लॅट गहाण टाकायचा आहे, आता फ्लॅट गहाण टाकायचं. हॅलो, एक मिनिट जरा प्लीज शिवे जरा अटेंड प्लीज. आता हा फ्लॅट त्याला गहाण टाकायचा आहे त्या मुलाला, तर त्याला आपल्या बहिणीकडे जायला पाहिजे. बहिणीची नुसती संपत्ती घेऊन चालणार नाही, कारण 50% वाजत चालू केली. तर बहिणीची त्याला संपत्ती तर घ्यायला लागली. तुला काय मिळणार की तुझ्या बहिणीला पण कॅलेंडर करा. आता त्या बहिणीला नाव म्हणणार नाही का, तू काय म्हणणार आम्ही बिमी घातली नाही, तर आपल्या नवऱ्याचं ऐकणार तू, म्हणजे या मुलाचं शिक्षण आलं. पण काय विकायचं म्हणतात ते सांगितलं बहिणीला की बाबा आपण दोघी म्हणून काय विकू टाकू, मी आधी पैसे घेतो, तू आधी पैसे घे, मला माझ्या मुलाचं शिक्षण करता येईल. तर ती म्हणजे आता फ्लॅटची काय गरज नाही, 5 वर्षांनी आणखी दुप्पट भाव होईल, त्याच्या फ्लॅटचे किंमत वाढत चाललेले आहे. त्यामुळे ती म्हणजे आता मी काय माझा हिस्सा देणार नाही, आता ह्याच्या आधी हिस्साला तू परवानगी देणार नाही. म्हणजे आजाने काय होतो की तुमच्या नाते संबंधामध्ये ताण तणाव निर्माण होतो. तुमचं मृत्यूपत्र करायचं कशासाठी, तर ताण तणाव निर्माण करायला पाहिजे. तुमच्या कशामध्ये तुमच्या फॅमिली तुम्हाला म्हणजे डोक्या सांगायचं म्हणजे आपल्या रागत असं सांगायचं तुम्हाला हे नाही करायचं काय आहे पण काय केले नाही, ते असं आपलं काम करू शकतो त्या कामाला यायचं तो होता कामाला घेतो. त्यामुळे आपण जरा मृत्यूपत्र करणं आवश्यक आहे. आता छोट्या प्रॉपर्टीच्या बाबतीत आता आपला शेवटचा प्रश्न असा की मृत्यूपत्र करावं का नाही करावं. आता काही लोक म्हणतात मला 2 मुली आहेत किंवा मला 2 मुलं आहेत आणि माझं जे काय आहे ते माझ्या दोघांचं आहे, मी घेतात मृत्यूपत्र करू. तर तसं नाही करायचं, कारण काय आहे की 2 मुली असतात किंवा 2 मुलं असतील ना, प्रत्येकाच्या गावातील आर्थिक गरजा वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे प्रत्येकाला तुम्हाला निघत लावता येणार नाही की माझ्या मृत्यूनंतर बाबा दोघे आनंदात जाती वगैरे असं काही नसतं. म्हणजे त्यामुळे क्लिअर कट तुम्ही मृत्यूनंतर करा की बाबा माझ्या कष्टामध्ये माझी ही प्रॉपर्टी याला मिळाली पाहिजे किंवा एवढा हिस्सा याला मिळाला पाहिजे, एवढा हिस्सा याला मिळाला पाहिजे. क्लिअर करा, रजिस्टर करा. आता कसं आहे की मृत्यूपत्र आपण माझी बघितलं, मृत्यूपत्र करण्यासाठी कायद्याचं कुठलंही बंधन नाही. परत तेच सांगतो की कायदा कुठेही मृत्यूपत्रासाठी नाही. जो काही मृत्यूपत्राची कायदा नाही, पण मृत्यूपत्र न करता जी व्यक्ती जर मरण पावली तर तिची आता त्याची प्रॉपर्टी कोणाकडे जाईल हे ठरवण्यासाठी कायदा आहे. हे ठरवण्यासाठी कायदा आहे म्हटल्यानंतर जर त्याला इंटेस्टेड सेक्शन ऍक्ट असं म्हणतात. इंटेस्टेड सेक्शन ऍक्ट म्हणजे तुमचा वारसा हक्क, वडिलांनी हक्क, कारण तुम्ही मृत्यूपत्र केले नाही, वडिलांनी हक्क होतो आणि त्याच्याकरता तो कायदा आहे. आता वंशापत्र केले तर हिंदू वारसा कायदा लागू होतो. म्हणजे मी माझं मृत्यूपत्र केलं समजा 2 साला, तर त्याला हिंदू प्रॉपर्टी ऍक्ट किंवा हिंदू हेल्थ ऍक्ट त्याला लागू होत नाही. तर माझ्या इच्छापत्रात कोणी त्याच्या इच्छापत्रामध्ये जो वार असतो तो तुमच्या चोरीनुसार आणि तुमच्या संबंधानुसार तुम्हाला ठेवता येतो. परंतु जर मृत्यूपत्र केले नसेल आणि ती प्रॉपर्टी जर इंटेक्सेड राहिली काय म्हटल्याप्रमाणे तर
त्या प्रॉपर्टीचं वाटप कसं होतं ते कायदा ठरवतो आणि त्याकरता कायद्याने एक नातेवाईकांची यादी केलेली आहे. त्याला क्लास 1 रिलेटिव्ह म्हणतात. क्लास 1 रिलेटिव्ह त्याला तो कॅटेगरी म्हणतात. तो कॅटेगरीमध्ये त्या कॅटेगरीमध्ये ती येते. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट कोण असतो तो माणूस गेला आहे त्याची पत्नी मृत पत्नी त्याची मुलं आणि त्याची आई हे 4 माणसं त्याच्यामध्ये येतात. त्याचे वडील पण येत नाही. कोर्टा एजंटमध्ये माझ्या बायकोला द्या माझी बायको गेली तर ती सामाजिक संस्थेला द्या या दोघांना साधारण येत आहे असंही होतो. हे तुम्हाला कुटुंबामध्ये या सगळ्या गोष्टी नमूद करता येतात. पण कायद्यामध्ये तसं होतं की मला कायद्यामध्ये तुमची प्रॉपर्टी कॅटेगरी जास्त सुद्धा लाभ देतो. आता आपण याच्याकरता उदाहरण पाहू. 4 उदाहरण आहे त्याच्यामध्ये. आता ती उदाहरण जी आहे ती मी तुम्हाला प्रत्यक्षात तिथे दाखवतो. तुम्हाला समजा हे पहिलं उदाहरण त्याच्यामध्ये दाखवण्याची गरज नाहीये कारण मी तुम्हाला समजा माझे 2 फ्लॅट आहे. एक नाशिकला आहे आणि एक पुण्याला आहे आणि मला 2 मुलं आहेत किंवा 2 मुली आहेत. मला एक मुलगा आहे एक मुलगी आहे. आता नाशिकचा फ्लॅट कोणाला पुण्याचा फ्लॅट कोणाला हे मी इच्छापत्र स्पष्ट केलेले नाही. आता मी त्याचं इच्छापत्र केलेलं नाही. तो दोघांनाही दोन्ही फ्लॅटमध्ये 50% हिस्सा प्राप्त होईल. कारण मुख्यमंत्र्यांनी निर्णय केलं दोघांनी फ्लॅटमध्ये प्राप्त होईल. आता मी मगाशी म्हटलं कसं समजा पुण्याच्या फ्लॅटमध्ये मी माझ्या मुलावर राहत होतो आणि मी मुलीमध्ये गेलेले. आता कसं मगाशी म्हटल्याप्रमाणे तर मला तर त्या मुलाला त्याच्या मुलासाठी प्रॉपर्टीसाठी इंडिव्हिज्युअल लोन काढायचं त्याला. त्या इंडिव्हिज्युअल लोनला परत त्याच्या बहिणीची रोजी आली. परत त्या बहिणीला घ्यायला आलं किंवा तो जर म्हणाला की मला हा फ्लॅट विकायचा आहे तर ती म्हणते ठीक आहे त्या फ्लॅटचे मला 50% दे 50% तू घे. मला हा फ्लॅट काय विकायचा नाही हे तुझा मध्ये 50% हिस्सा राहू दे मला काय करायचं. पण तो फ्लॅटमध्ये 50% हिस्सा राहू दे तो काय करायचा फ्लॅटमध्ये जाऊन नाशिक फ्लॅटमध्ये 50% हिस्सा तो जिंकली जाईल. प्रत्यक्षात त्याला रोज वापर करता येतो त्या फ्लॅट कोणती वापर करता. मग अशा वेळेला त्याची नातेवाईकामध्ये परत त्याची एक ताणतणाव निर्माण होतो. ताणतणाव निर्माण व्हायला नाही पाहिजे म्हणून कृतीबद्ध करणं आवश्यक आहे. आता आपण याच्याकरता 4 उदाहरण पाहूया की ते बोर्डावरती ती उदाहरणं दाखवतो तुम्हाला. आता आपलं उदाहरण मिळलंय. आता आपलं उदाहरण नंबर 1 आहे. आता या तो हिंदू पुरुष आहे. त्याचं वय 70 आहे. त्याला म्हातारी आई आहे. ती मयत झालेली. पत्नी पण त्याची मयत झालेली आहे आणि त्याला त्याचा 3 BHK फ्लॅट आहे. त्याची किंमत आहे 1.50 करोड म्हणजे 1 करोड आणि 50 लाख आहे. आता याच्यामध्ये काय होतं त्याला एक विवाहित मुलगा आहे त्याचं वय 45 आहे. मुलगी विवाहित आहे तिचं वय 40 आहे. आता यांनी मुक्तीपत्र केलेली आहे तर 50% हिस्सा दोघांनाही होतो. तर आता याला काय करायचं आहे याचा पर्याय काय. तर याचा पर्याय एक आहे की जर समजा काही गरज असेल पैशाची गरज नाही किंवा काही कारणाने आपल्याला फ्लॅट काढत असेल तर एका व्यक्तीने म्हणजे भावानी किंवा बहिणीनी आपल्या हिस्साची जी किंमत आहे त्या हिस्सामध्ये दुसऱ्याकडनं विकत घ्यायची. त्याला सांगायचं की बाबा तुम्हाला एवढे पैसे दे मी पूर्ण फ्लॅट दिला नव्हता. तर समजा आता जी किंमत आहे आणि भाऊ आणि बहीण आहे तर बहीण काय म्हणणार मला 75 लाख रुपये दे मी तुला सगळा फ्लॅट दिला नव्हता. किंवा फ्लॅट विकायला लागतो आणि आधारचे पैसे घ्यायला लागतात. त्यावेळेला जी काय किंमत असेल त्या किंमतीला तो द्यायला लागतो. थोडे लहान लोक जास्त किंमत मिळू शकते कधी मिळू शकत नाही.
आता ही विवाहित मुलगी समजा दोन तालाची नाती चुकी आहे. आता त्या तो पुरुष आहे जो आपण 70 वर्षाचा वेळ आहे त्याची पत्नी गेलेली आहे आणि त्याचं तो आता मुलाबरोबर राहतो फ्लॅटमध्ये. आता तो फ्लॅटमध्ये राहतोय तर आता तो निघून गेलाय. त्याचा मुलगा त्याची सून आणि त्याची त्या मुलाची सून 2 मुलं आधी त्या फ्लॅटमध्ये राहिलेली आहे. आणि आता प्रत्येकाच्या आयुष्याच्या प्रायोरिटी वेगवेगळ्या असतात. आणि मग पुन्हा माहिती म्हटल्याप्रमाणे की मृत्यूपत्र घेत नसेल तर ह्या त्या विवाहित मुलाला तो फ्लॅट विकायचा झाला काही कारणाने त्याला बहिणीची एवढी घ्यायला लागेल किंवा बहिणीला अर्धे पैसे द्यायला लागतील आणि किंवा बहिणीचे अर्धे पैसे देऊन पूर्ण फ्लॅट घ्यायला लागेल. तर अशा त्यांनी काय होतं की ती बहीण म्हणू शकते बाबा आता कशाला फ्लॅट काढायचा आहे, तुझ्या मुलाचं कर्ज काढायचं बँकेचा कर्ज येतो पण फ्लॅट कशाला काढायचा आहे, तुझं कोणा ताण करणार म्हणतो हे झालं एक केलं. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. ते सिंधुदुर्गचे वर्ष बेकाळीचे एक फ्लॅट आहे त्याच्या नावावर 2 कोटी किंमत आहे त्या फ्लॅटची. त्या फ्लॅट करता त्यांनी कर्ज काढलेले, कार पण घेतलेली अवधी त्या कारवर पण कर्ज काढलेले. 2 कोटीचा इन्शुरन्स आहे त्याचा. त्या इन्शुरन्सचं प्रीमियम त्याला भरायला लागत होतो. 2 कोटीचा इन्शुरन्सचं प्रीमियम किती असेल तुम्ही कल्पना करू शकता. म्युच्युअल फंडमध्ये आहे त्याचे 15-20 लाख रुपये. आता वडील त्याचे माहीत झालेले, माझाही आहे की त्याच्यावर अवलंबून आहे टोटली. आता त्याची विवाह पत्नी आहे, तिचं वय 37 आहे, 2 मुलं आहेत, ती अज्ञान आहे. एकाचं वय झाला 6, मुलीचं वय झाला 6 आणि मुलाचं वय झाला 8. आता सेक्शन 2 जो आहे सेक्शन 8 सब सेक्शन 2 हिंदू मायनॉरिटी आणि गार्डियनशिप ऍक्ट यानुसार या फ्लॅटमध्ये त्याची म्हातारी आई, त्याची विवाह पत्नी आणि 2 मायनर मुलं या 4 जणांना 25% हिस्सा मिळतो. केवळ त्यांनी मृत्यूपत्र केलेले आहे. आता कसं आहे की इन्शुरन्सचे पैसे त्यांना 2 कोटी मिळतील तो गेल्यामुळे त्याच्यामध्ये फ्लॅटचं कर्ज भागवता येईल. म्युच्युअल फंडचे पैसे त्याच्यामध्ये समजा 2 ताला काही महिने चालू शकतील असे 15-20 लाख रुपये किती उरणार आहेत. फ्लॅट विकायचा झाला तर त्याच्याकरता त्याला जिल्हा न्यायालयाकडे त्याला परवानगी घ्यायला लागते. कारण मायनर मुलं आहे, मायनर मुलांची प्रॉपर्टी तुम्ही मायनर मुलांच्या साठी वापरली जाते, त्यांच्याकरता ती ठेवली गेली पाहिजे. त्यामुळे तसं न्यायालयाने तुम्हाला कारण द्यायला लागेल की मी फ्लॅट का विकतोय, तर त्यावेळेला न्यायालय तुम्हाला काही अटी टाकू शकतो की बाबा ह्या फ्लॅटची किंमत मिळेल त्यातले 25% जो मायनर मुलांचा जो हिस्सा आहे तो तुम्हाला बँकेत ठेवावा लागेल आणि त्याच्यामध्ये त्यांचे एज्युकेशन आणि त्यांचा सगळा खर्च करावा लागेल तुम्हाला. तर आता कसं होतो की या ठिकाणी सुदैवाने सासू आणि सुनेमध्ये काही मतभेद नाहीये, त्यामुळे ठीक चालायचे तरी पण काम करणं आहेत म्हणजे. आता आपण तिसरं उदाहरण बघतो. पुन्हा या ठिकाणी हिंदू पुरुष आहे, मृत्यूचं वय मृत्यू कमी त्याचं वय होतं 52. त्याचा 3 BHK फ्लॅट आहे, त्याची किंमत आहे 3.5 कोटी. फिक्स डिपॉझिट त्यांनी बँकेत ठेवल्या काय 3% लाखाची फिक्स डिपॉझिट आहे. फॅमिली मोठी आहे त्याची. आता याच्यामध्ये वारस पण आहे, त्याचे कायदेशीर वारस. त्याची म्हातारी आई ती समजून काढण्यासाठी माहीत झाली, त्याचे म्हातारे वडील आहे, त्यांचा कायदेशीर वारस समजला. पहिल्या क्लासमध्ये वडिलांना सवय केली नाही. आता राहिली त्याची बायको आणि 2 मुलं. आता त्याच्या बायकोचं वय 34 जरूर झाला. आता ती बायको 34 सेमिटर तिचा मुलीला होऊ शकतो, त्याची पण शक्यता नाकारता येते. मग अशा वेळेला ती 2 लहान मुलं, ती मोठी बनव, ती बायको तिचा दुसरा विवाह झाला तर त्याच्यापुढे काय अडचणी आहे त्याकरता पुन्हा सगळ्या अडचणीवर मात करता करता ती विवाह पत्नी तिच्या नाती नव्हती
हे जर मृत्यूपत्र केलं गेलं असतं तर माझ्या बजावमध्ये माझी प्रॉपर्टी बायकोला दिली आहे आणि माझ्या बायकोने माझ्या वडिलांचा आणि माझ्या नातूला सांभाळ करायचा. आता वडील ते या कायदेशीर वाढत नाही तर वडील झाले बेजार झाले म्हणून त्यांना कोण विचारल्या बायकोने हाकून दिलं ते त्यांच्याकडे काहीच नाही ना. त्यांच्याकडे प्रॉपर्टी आईला त्यांना प्रॉपर्टीमध्ये वाटता नाही, त्याला तर काहीच वाटत नाही. म्हणजे ह्या सगळ्या दिव्यातून जाताना त्या दिवापतीला त्रास होतो आणि त्यामुळे काय होतो की त्यामुळे ते मृत्यूपत्र करणं हे केव्हा चांगलं आहे. आता आपण चौकत जाणून ह्याच्यामध्ये फक्त एक ऍडजस्ट करायचं आहे की ह्याच्यामध्ये की म्हातारी आई मयत झालेली आहे. हा मुलगा जो आहे 52 वर्षाचा त्यांनी मृत्यूपत्र केलेली आहे, त्याची विधवा पत्नी आहे आता आणि त्याची मेजर आता मुलगा मेजर आहे त्याच्याला तो कॉलेज दिले शिकतो, तो 20 वर्षाचा आहे, तो मेजर आहे पण मुलगी मानणार आहे आणि म्हातारी आई आहे ती अजून जिवंत आहे. म्हणजे त्याने मृत्यूपत्र न केल्या पण हा गेला तरी ती जिवंत आहे. पण हा 2020 मध्ये गेला आणि त्यावेळेला अशी परिस्थिती होती. त्यावेळेला त्याची आई, त्याची विधवा पत्नी आणि त्याची 2 मुलं, एक मांडण आणि एक मेजर म्हणजे सत्यान आणि एक अज्ञान, या चौघांनाही 25% येतात. आता धरून झाला की त्याची आई गेली. आता आई गेल्यानंतर आईचे पण आईच्या वाचनाची प्रॉब्लेम झाली. आता आईचे वाद सोड तर हा जो मृत्यू पडलेला माणूस आहे त्याला 2 भाऊ आहे आणि त्याची एक बहीण आहे ती पण निवडली. म्हणजे त्या आईच्या 25%मध्ये 3.5% त्या तिघांनी जातात. आता प्रॉब्लेम पुढे होतोय आता धरून चला की त्या हिंदू पुरुषाचा जो एक भाऊ आहे तो बँगलोरला आहे म्हणजे इंडियामध्ये, तर त्याच्याकडनं एनओसी घेता येईल आपल्याला. धरून चला तो ठीक आहे नको बाईला सांगितले नको म्हणायचं तो एनओसी देईल. आता दुसरा जो मुलगा आहे तो पण माहीत झालेला आहे. 20 गोष्टी घडतात बघा. तो मुलगा पण माहीत झालेला आहे. आता त्याची 3 मुलं आहेत आणि त्या 3 मुलं ती 3 देशामध्ये एक जरूरला आहे, एक इंग्लंडला आहे, एक जर्मनीला आहे आणि एक अमेरिकेला आहे. आता कसं आहे की जो बँगलोरमधला जो त्याचा मोठा भाऊ आहे त्याची एनओसी घेतली तर पुतण्याची एनओसी घेतली ती दिशा आहे आणि या घरी त्या आई आहे तिला एक आणखी मुलगी पण ती आता ती मुलगी पण मुंबईत झालेली आहे आणि तिला 3 मुलं आहेत. परत त्याच्यासाठी कसं आहे की एक मुलगा आहे तो धरून झाला की तो गुन्हेगारी वृत्तीचा आहे, 3 लाख गेला तो आणि स्वतः त्याची जी त्याच्या ज्या बहिणीची मुलगी आहे तिथं बाहेर जायची पटत नाही. आता ह्या विधवा पतीला काय करायला लागणार आहे, ही प्रॉपर्टी जरी तिच्या नावावर करायची झाली तर तिला तो जो भाऊ आहे तो बँगलोरला आहे त्याची एनओसी दुसरी एनओसी मी चालणार नाही, त्याची एनओसी त्या भावाच्या मुलांची एनओसी त्या विवाहात असलेल्या भावात असलेल्या चुलत भावाची एनओसी आणि कोणाची आई तिथं माहेरी पटत नाहीये पण ती आईला सही करणार नाही आणि तिची सही एक्झिक्यूट नाही. या सगळ्यांच्याकडनं हक्क जवळपास रजिस्टर्ड करायला लागले, त्याला रजिस्टर्ड रिलीज डीड म्हणतात त्याला. त्या सगळ्यांचं रिलीज डीड करायला पाहिजे. किती कठीण काम आहे आणि म्हणून याकरता मृत्यूपत्र करणं आवश्यक आहे. ते का आवश्यक आहे ह्याच्याकडे केल्याने फायदा तुम्हाला होणार नाही, केल्याने सुचवता येईल, त्याच्यामध्ये सहज करता येईल आणि नातेवाईकांमध्ये ताणतणाव निर्माण होणार. आज आपण प्रत्येक ठिकाणी असं बघतो की नातेसंबंधामध्ये ताणतणाव निर्माण होतो आणि अनावश्यक गोष्टी असतात. कारण आधी असं झालं आहे की कोणीही संबंधी सुखास तुम्ही जोडतो कशाच जोडेल प्रत्येकाला गरज आहे. त्यामुळे आपण आपल्या कष्टामध्ये आपलं मृत्यूपत्र करावं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे मला असं वाटतं की यांनी समाधान झालं नाही. याबाबत तुम्हाला काही इच्छा असेल शंका असेल तर आता मला विचारा, काही मी माझ्याकडे उत्तर देतो.
त्या ओळखीनुसार मला जे आठवत होतं आणि ते जे माझ्या लिहिलेलं होतं ते सगळ्या आपल्या मित्रपरिवाराला कळावं म्हणून मी सुभाषित व्हॉट्सअपच्या माध्यमातून श्रावण महिन्यात पाठवली आणि नवरात्रात काही असे निबंध लिहून पाठवले. तर माझ्या मित्रांनी डॉक्टर सोनावणे म्हणा यांनी त्याची मराठी भाषेचं संशोधन केलेली आहे. तर आजच्या निमित्ताने वसंत सोनावणे सुभाषितांचं पुस्तक आणि प्रफुल्ल कोकणे यांनी पूर्वी लिहून काढलेल्या गाण्याचं पुस्तक तयार केलेलं आहे. त्याचं प्रकाशन सोहळा पाहिजे आहे. मी रमेश डॉक्टरला विनंती करतो की त्यांनी प्रफुल्ल कोकणे याच्या संग्रहाचे उद्घाटन करावे. आणि सोनावण्याच्या विनंतीनुसार मी त्या सुभाषिताच्या पुस्तकाचं प्रकाशन करतो. दोन्ही पुस्तकं उपलब्ध आहे विनामूल्य. मला असं वाटतं की माझ्या सगळ्यांचं समाधान झालं असावं. अजून काय शंका असेल मला व्हॉट्सअप मला वाटत होतं का माझा सल्ला मी नुसता विनामूल्य येत होता. हा फक्त काम करायची वेळ तर मला जे द्यायला जे पैसे लागतात ते द्यायला लागतील. बाकी माझी फी काय जाणार नाही तर तिथे काय द्यायला लागतात पैसे सगळीकडे काय त्या हिंमत करा असेल. मला असं वाटतं की झालं असं समाधान